आजच्या या FB लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विषय आपण सर्वांनी बघितलाच असेल, तर आजचा विषय हा जे महाभारताचं युद्ध महाभारतीय महाकाव्यामध्ये वर्णन केलेलं आहे, त्याची नेमकी सत्यता काय आहे या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। त्या अगोदर केशव कंगणे हे आपले एक FB मित्र आहेत आणि त्यांनी खूप महत्त्वाची अशी एक बातमी मला शेअर केलेली आहे। त्या बातमीच्या संदर्भामध्ये आपणा सर्वांना विदित करणे मी आवश्यक समजतो। तर बातमी ही बुलढाणा जिल्ह्यामधून आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक सम्राट अशोककालीन स्तूप सापडला आहे। आपणा सर्वांना हे माहित असेल की बुलढाणा हे जे नाव आहे हे सुद्धा बुद्धापासूनच आलेलं आहे। बुद्धठाण या नावाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा असं आजचं नाव या गावाचं किंवा या जिल्ह्याचं झालेलं आहे। यातून आपल्याला असं दिसून येतं की एकेकाळी संपूर्ण भारत देशाप्रमाणे बुलढाणा हा जिल्हा सुद्धा बुद्ध धम्माचं खूप महत्त्वाचं असं केंद्र होतं। तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भोन नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातला म्हणजेच सम्राट अशोक यांच्या काळातला एक मोठा बौद्ध स्तूप सापडलेला आहे। या संदर्भामध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजचे डॉक्टर भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झालेलं आहे। इसवी सन 2002 मध्ये हे उत्खनन सुरू झालेलं होतं, पण नेहमीप्रमाणे ब्राह्मणवादी वर्चस्वाखाली असलेल्या या महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला या बौद्ध स्तूपाच्या उत्खननामध्ये फारसा काही रस दाखवला नाही। आता तुम्ही म्हणाल की 2002ला तर काँग्रेसचं शासन होतं, मग ते ब्राह्मणवादी कसं? एक गोष्ट लक्षात घ्या, सत्ता कोणाची असू द्या, कोणत्याही पक्षाची असू द्या, ती भाजपची असेल का काँग्रेसची असेल, सगळे पक्ष हे ब्राह्मणच चालवतात अशी आज आपल्या देशाची कंडिशन आहे। ब्राह्मणवाद आणि सामंतवाद आणि भांडवलवाद या 3 शक्ती या देशातील सर्व पार्ट्या चालवतात। त्यामुळे डोक्यातून हा भ्रम काढून टाका की ही पार्टी चांगली आणि ती पार्टी वाईट। आपल्याला फक्त चॉईस एकच असतो की दगडापेक्षा वीट मऊ। या न्यायानं परिवर्तनवाद्यांना एका पार्टीला मतदान आपलं करावं लागतं, अशी परिस्थिती आहे। तर 2002लाच हे उत्खनन सुरू झालं होतं। त्यानंतर जवळपास 5 वर्ष उत्खनन चाललं होतं आणि त्यावेळेला हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ते डॉक्टर देवतारे यांच्या टीमनं हे सगळं शोधलं होतं, सगळं ते ओपन केलं होतं। पण सरकारने अनास्था दाखवली, फंडिंगचा प्रॉब्लेम आला, त्यामुळं आणि ते एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे सगळं उत्खनन झालेलं होतं। मग त्या शेतकऱ्याला सुद्धा त्यामध्ये पीक काढायचं होतं, म्हणून ते पूर्णपणे झाकून टाकण्यात आलं। आणि आता पुन्हा मग जलसंपदा विभाग आणि डॉक्टर भास्कर देवतारे यांची डेक्कन कॉलेजची टीम यांनी पुन्हा मग एकत्र येऊन त्या ठिकाणी उत्खनन केलं आणि तो पूर्ण जो काही बौद्ध स्तूप आहे, मोठा असा बौद्ध स्तूप आहे, तो आता डिस्कवर केलेला आहे। पण एक सॅड न्यूज त्यामध्ये पुन्हा अशी आहे की हा बौद्ध स्तूप ज्या भागामध्ये सापडलेला आहे त्या भागामध्ये जिगाव मध्यम प्रकल्प शासनाने सुरू केलेला आहे। हा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास जाईल तेव्हा
हा स्तूप जिथे सापडलाय ते भोनगाव आणि या स्तूपाचा सर्व परिसर हा त्या जिगाव मध्यम जलसिंचन प्रकल्पाच्या मध्ये पाण्यामध्ये सगळा जाणार आहे. त्यामुळं मग हा प्रकल्प हा जो काही हे जे काही साईट आहे, ही स्तूपची जी काही भाग आहे, हा वाचला पाहिजे. यासाठी मग अनेक संघटना ज्या होत्या, परिवर्तनवादी संघटना, त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली. मग त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी तो स्तूप असलेला जवळपास 135 हेक्टरचा जो भाग आहे त्याला एक संरक्षक भिंत घालण्याचं त्यांनी आता ठरवलेलं आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनालाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो की कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता या ऐतिहासिक ठेव्याला वाचवण्यासाठी आपण जलसंपदा विभागाने पाठवलेला तो प्रस्ताव तत्परतेनं मान्य करावा अशी विनंती मी करतो. आणि हे जर झालं तर तो पूर्ण भाग संरक्षक भिंतीनं जलसंपदा विभाग पूर्ण निर्जलीकरण त्याचं करणार आहे. आणि तो भाग एका बेटासारखा मग त्या मोठ्या धरणामध्ये आपल्याला दिसेल आणि एक पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा त्याला डेव्हलप करता येईल. तर ही खूप मोठी न्यूज फक्त बुलढाणा जिल्ह्याच्याच दृष्टीने नव्हे तर आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा समोर आलेली आहे. तर ही न्यूज मला ज्यांनी पाठवली ते केशव कांगणे सरांचं मी खूप मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. तर ही जी काही साईट सापडलेली आहे यामध्ये मृण्मयी भांडे सापडलेले आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, मातीचे भांडे त्यामध्ये सापडलेले आहेत, नाणी सापडलेले आहेत, सातवाहनकालीन नाणी आहेत, मौर्यकालीन नाणी आहेत आणि त्यानंतरचे सुद्धा नाणी या ठिकाणी सापडलेले आहेत. बुद्धाच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. खूप मोठा खजिना एक प्रकारे पुरातत्वशास्त्रीय दृष्टिकोनातून हा या स्तूपाच्या शोधातून बाहेर आलेला आहे. तेव्हा सर्व इतिहासप्रेमी आणि परिवर्तनवादी मंडळी यांनाही विनंती करतो की ही जी काही जागा आहे ही वाचली पाहिजे. हा जो स्तूप जो बाहेर आलेला आहे तो वाचला पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने सुद्धा आपल्या स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर हा एक विषय. आणि दुसरा एक महत्वाचा विषय जो आज आपण घेणार आहोत तो आहे महाभारताच्या युद्धाच्या संदर्भामध्ये. आपल्या सर्वांना माहीत आहे की महाभारत हे काव्य व्यासाने रचलं अशा पद्धतीनं आम्हाला सांगण्यात येतं. आणि मग कधी रचलं तर मग कधी सांगतात 5000 वर्ष 7000 वर्ष, ते काय ते विचारू नका. ठीक आहे, द्वापर युग, त्रेतायुग, काय काय त्यांच्या भानगडी असं ते सांगण्यात येतं आपल्याला. पण हे जे काही महाकाव्य आहे हे 1200 वर्षाच्या आतच रचल्या गेलेलं आहे. आणि त्यातही म्हणजे रचण्याला सुरुवात तेव्हापासून झालेली आहे आणि इंग्रज काळापर्यंत त्यामध्ये वेगवेगळे प्रकरण टाकण्यात येत होते हे आपल्याला दिसतं. कारण इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे की महाभारत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं मूळ नाव जय असं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त 10,000 श्लोक होते असं इतिहास संशोधक सांगतात. पण आज जे महाभारत आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये 1.25 लाख 1,24,000 श्लोक आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे 1,14,000 एक्स्ट्रा श्लोक या महाभारतामध्ये कुठून आले? तर स्पष्ट आहे की व्यासाच्या नावाने अनेक भटांनी बामणांनी नंतरच्या काळामध्ये त्या काळानुसार त्यामध्ये हे श्लोक घुसवणं हे चालू ठेवलं. अगदी इंग्रज काळापर्यंत हे श्लोक घुसवणं चालू ठेवलं. इंग्रजांच्या काळामध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार झाला, कॉलेजेस शाळा वगैरे ओपन झाल्या, सगळे लोक शिकायला लागले, शूद्रांना शिकण्याचा अधिकार मिळाला. तो काही इंग्रजांनी आपोआप दिला नाही. त्यासाठी महात्मा फुलेंसारख्या अनेक परिवर्तनवादी आणि सत्यशोधकी आपल्या महामानवांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, तेव्हा तो आपल्याला अधिकार मिळाला. मग सगळेच वाचायला लागल्यानंतर मात्र मग यांची घुसडणूक तिथे थांबली असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, म्हणजे इंग्रज काळापर्यंत अगदी 20व्या शतकापर्यंत हे ग्रंथ सगळे लिहिले जात होते. ठीक आहे. तर महाभारताची जी काही मूळ नेमकी कथा काय आहे तर महाभारत म्हणजे एका घरामधल्या भाऊबंदकीचं ती स्टोरी आहे. कुरुवंश जो आहे त्या कुरुवंशामध्ये
एक राजा होतो. त्या राजाचं नाव काय नाव बघा, एक मिनिट. दुष्यंत आपलं, सॉरी दुष्यंत, एकच मिनिट. शंतनू राजा जो आहे, तो शंतनू राजापासून ही खरी स्टोरी सुरू होते, महाभारताची स्टोरी. त्या शंतनू राजाचं लग्न त्या गंगेसोबत होतं. मग गंगेपासून त्याला एक मुलगा होतो, भीष्म. मग त्या गंगाजी मग त्याला सोडून चालल्या जाते. मग तो विरक्त बनतो. मग तो त्याला पण दुसरी एक मुलगी पसंत पडते, ती असते मत्स्यगंधा किंवा सत्यवती. मग तिच्यासोबत त्याला लग्न करायचं असतं. पण तिच्या वडिलांची अट असते की तुला अगोदरच एक मुलगा आहे, मग माझ्या मुलीला तू लग्न करशील, तिच्या मुलांना काय अधिकार राहील. हे जेव्हा त्या भीष्माला कळतं, मग भीष्म म्हणतो की मी चिंता करू नका, तुमचे मुलंच राज्यावर बसणार, मी त्यासाठी मी राज्याचा त्याग करील, मी लग्नही करणार नाही, अशी तो भीष्म प्रतिज्ञा करतो. मग त्या सत्यवतीला त्या शंतनूपासून मग 2 मुलं होतात. ठीक आहे, चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य. त्यातला चित्रवीर्य लवकरच मरून जातो. मग विचित्रवीर्य जो आहे तो जेव्हा तरुण होतो तेव्हा मग हा भीष्म त्याला त्या काशीच्या राजा जो असतो तिथे एक स्वयंवर चालू असतं. ते स्वयंवर तो जिंकतो भीष्म, आणि तिथून अंबा, अंबिका आणि अंबालिका या तिघी बहिणींना तो तिथून जिंकून घेऊन येतो. त्यातली जी अंबा असते तिचा अगोदरच जो याचा राजा असतो, सिंधचा जो राजा असतो, सिंधूचा, त्या राजासोबत तिचं अगोदरच प्रेम प्रकरण असतं. ती भीष्माला सांगते की माझं त्याच्यासोबत प्रेम प्रकरण आहे, त्यामुळे मला तिथे जाऊ दे, त्याच्याकडे जाऊ द्या. भीष्म म्हणतो जा. मग तिकडे गेल्यानंतर तो म्हणतो की तुला त्याने जिंकलेलं आहे. तिचा जो प्रेमी असतो सिंधूचा राजा, तो म्हणतो की तुला त्याने जिंकलेलं आहे, मग मी तुझ्यासोबत कसं लग्न करू, आता तू त्याचीच बायको. मग ती परत येते. आता इकडे हा जो भीष्म असतो, भीष्माने हे जे आहे तर त्याच्या भावांसाठी या तिघींना जिंकलेलं असतं, विचित्रवीर्यासाठी. पण अंबा म्हणते की मला तू जिंकलेलं आहे, मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. मग भीष्म म्हणतो नाही, मी तर अशा भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे, मी लग्न करणार नाही, मी ब्रह्मचारी राहीन. आणि मग ती त्याला त्याच्या विरोधामध्ये मग परशुरामाला पण भडकावते अंबा. त्यांचं युद्ध होतं, पण त्यामध्ये परशुरामाचा पराभव होतो. मग ती अंबा काय करते, स्वतःचा जीव देते. मग या ज्या अंबिका आणि अंबालिका असं त्यांच्यासोबत विचित्रवीर्याचं लग्न होतं. मग विचित्रवीर्याचं लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले जातात, तो विचित्रवीर्य मरून जातो. मग या अंबा आणि अंबिकेला मग त्या विधवा होतात. मग आता राज्याला वारस कोण, कुरुवंशाला. मग त्या सत्यवतीला एक अगोदर तिच्यावर एक लग्नाच्या अगोदर पराशर ऋषीनं बलात्कार केलेला असतो. तिथून मग त्याच्यापासून तिला व्यास नावाचा जो ज्याने हे कथा रचली तो झालेला असतो. मग त्या व्यासाला बोलवतात. त्याच्यापासून नियोग पद्धतीनं मग त्या अंबिकाला मुलं होतात, आणि एका दासीला सुद्धा तिच्यापासूनच मुलगा होतो. मग त्यांचे नाव अंबाला जो होतो, अंबिकाला जो होतो तो असतो धृतराष्ट्र, अंबालिकाला जो होतो तो असतो पांडू, आणि एका दासीला जो असतो तो असतो विदुर. हे होतात. ठीक आहे. मग हा जो काही धृतराष्ट्र असतो याला जे मुलं होतात ते असतात कौरव. त्याला 100 मुलं असतात, ते कौरव. आणि हा जो पांडू असतो त्याला जे मुलं होतात तेही नियोग पद्धतीनेच होतात. त्यांचे नाव असतं, ते 5 जण असतात म्हणून त्यांना पांडव म्हणतात, पंडूचे मुलं म्हणून पांडव म्हणतात. मग आता यांच्यानंतर धृतराष्ट्राच्या नंतर आता पांडू अगोदर राजा बनतो, कारण धृतराष्ट्र आंधळा असतो. परंतु पंडूला पुढे शाप मिळतो. तो जंगलात जेव्हा शिकारीला जातो तेव्हा चुकून एका हरणाच्या रूपामधल्या एका दुरुषीला मारतो, तर त्याला शाप मिळतो. म्हणून मग काय होतं, तर तो राज्याचा त्याग करतो. मग धृतराष्ट्र राजा बनतो. मग इकडे धृतराष्ट्रानंतर मग यांचे जे काही मुलं असतात कौरव आणि पांडव, यांच्यामध्ये राज्याचा वारस कोण, यांचं मग काय होतं, गृहकलह सुरू होतो, भाऊबंदकी सुरू होते. आणि त्या भाऊबंदकीची कथा म्हणजे काय, तर महाभारत आहे. मग या भाऊबंदकीचा शेवट कसा करायचा, तर त्यासाठी मग ते महाभारतातलं ते युद्ध होतं, ते कुरुक्षेत्रावर होतं. अशा पद्धतीने त्या महाभारतामध्ये व्यासानं लिहिलेलं आहे. व्यासानं म्हणजे पाकच्या वेगवेगळ्या भटांनी त्याच्यामध्ये सगळ्या त्या कहाण्या लिहिलेल्या आहेत. तर असं थोडक्यात मग त्याच्यामध्ये कौरवांचा पराभव होतो आणि पांडव जिंकतात, आणि मग युधिष्ठिर जो आहे मोठा पांडव तो राजा बनतो. अशी ती स्टोरी आहे. आता ही जी स्टोरी आहे
ही यामध्ये कृष्णाची सुद्धा स्टोरी मिक्स झालेली आहे पुन्हा या महाभारतामध्ये. तर कृष्णाची जी स्टोरी आहे ते घृत जातक जे आहे आपल्या बुद्धाचं, त्या घृत जातकामधून ती स्टोरी आलेली आहे. आता तुम्ही म्हणाले तुम्ही कसं म्हणता, तर बघा भारतामध्ये 7व्या शतकापर्यंत जे प्रवासी आले बाहेरून किंवा जे लिखाण झालेलं आहे ओरिजिनल, जे काही काय म्हणतात शिलालेख वगैरे, जे नाणी वगैरे, हे जे सगळे काही मिळालेले आहेत, उत्खननातून ज्या काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला कुठेही रामायण महाभारताचा एकही पुरावा मिळालेला नाहीये. किंवा हे जे काही फॉरेनर्स जे आले भारतामध्ये 7व्या शतकापर्यंत, त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा रामायण महाभारत, राम वगैरे सगळे जे काही कॅरेक्टर्स असतील त्याचा काही उल्लेख नाहीये. जो उल्लेख आहे तो जातक कथांमध्ये येतो. दशरथ जातकामध्ये रामाचा उल्लेख येतो, घृत जातकामध्ये कृष्णाचा उल्लेख येतो, कन्न जातक, घृत जातक वगैरे. पण तो बुद्ध धम्मातले एक भिक्खू म्हणून त्यांचा उल्लेख येतोय, हे लक्षात घ्या. आणि या जातक कथा काय आहेत, या बुद्धाने सांगितलेल्या कथा आहेत. आपल्या अनुयायांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, त्यांनी जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचे तत्व आचरणात आणावेत, यासाठी बुद्धाने ज्या त्यांना वेगवेगळ्या स्टोरी सांगितलेल्या आहेत त्याला जातक कथा म्हणतात. हे लक्षात घ्या. आणि त्या जातक कथांमधले ते कॅरेक्टर्स आहेत, तिथून ते पुढे ब्राह्मणांनी चोरले आणि मग त्याचे रामायण महाभारत अशा कथा त्यांनी बनवल्या. आता याच्यामध्ये मग जी महाभारताची जी कथा येते, रामायणाचा पहिला उल्लेख कोण करतो माहितीये का अधिकृतरित्या, तो अलबरुनी करतो त्याच्या प्रवास वर्णनामध्ये. त्याने अलबरुनी का भारत नावाचं एक मोठं प्रवास वर्णन आहे, त्यामध्ये ते लिहिलेलं आहे, महाभारताविषयी लिहिलेलं आहे, रामायणाविषयी सुद्धा त्याने लिहिलेलं आहे. म्हणजे 7व्या शतकात जे चीनी प्रवासी वेनसॉंग आणि ईत सिंग भारतात आले होते, त्यांनी मात्र रामायण महाभारत वगैरे याच्या संदर्भात काहीच लिहिलेलं नाहीये. त्यांनी शेकडो ग्रंथांचा त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केलेले आहेत, पण रामायण महाभारताचा उल्लेख केलेला नाहीये. पण अलबरुनी मात्र रामायण आणि महाभारताचा उल्लेख करतो. याचा अर्थ या मधल्या जे काही 300-400 वर्ष जे गेले मध्ये, इसवी सन 7वे शतक ते 11वे शतक, याच्या मधल्या काळामध्ये ही सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे. कारण ब्राह्मनिझमचा उगम भारतामध्ये या मधल्या काळात झालेला आहे. म्हणजे बुद्धिझम डिक्लाइन होणे आणि ब्राह्मनिझमचा उदय होणे, या जे काही घटना आहेत या मधल्या या काळात झालेल्या आहेत. ब्राह्मनिझम हा काय, तर बुद्धिझमच्या जे काही म्हणजे शवावर उगवलेलं हे काय म्हणता येईल त्याला, बांडगुळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. बुद्धिझमने जो बेस तयार करून ठेवला होता त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केला आणि त्याला ब्राह्मण धर्म म्हटला गेला. तोच आजचा हिंदू जे म्हणतो ना आपण, तो धर्म आहे. तर या मधल्या काळात हे सगळं झालेलं आहे. या 400 वर्षामध्ये इसवी सन 7वे शतक ते 11वे शतक याच्या दरम्यान हे सगळे स्टोरी रचल्या गेलेल्या आहेत. तर त्याच्यातलं जे महाभारत मध्ये जे युद्ध होतं, ते युद्ध नेमकं त्यांनी कुठून चोरलेलं आहे, तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर या संदर्भामध्ये मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे 7व्या शतकामध्ये भारतात जो आलेला आहे वेनसॉंग, त्याने प्रवास वर्णन लिहिलेलं आहे आणि त्या प्रवास वर्णनाचं नाव आहे वेनसॉंग की भारत यात्रा. अमेझॉनवर हे उपलब्ध आहे. आपण सर्वांनी हे मागवून वाचलं पाहिजे. इतिहासातले अनेक गुपित आपल्याला या पुस्तकाच्या द्वारे ओपन होतात, माहीत होतात, चोऱ्या कळतात. अलबरुनी का भारतमध्ये सुद्धा आपल्याला खूप चोऱ्या कळतात ब्राह्मणांच्या, आणि याच्यातून सुद्धा आपल्याला खूप चोऱ्या कळतात. ठीक आहे. विष्णू असेल किंवा ज्याला नारायण म्हटलेलं नारायण देव, कृष्णाला वासुदेव म्हटलेलं आहे, हे शंकराला महेश्वर म्हटलेलं आहे महेश्वर देव. हे सगळे बौद्ध भिक्खू, अरहत वगैरे पदावर गेलेले भिक्खू होते हे सगळे यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. तर पान नंबर 152 वर या महाभारताच्या संदर्भात जे युद्ध, महाभारतातलं जे युद्ध आहे ते मूळ नेमकं काय ती स्टोरी आहे त्या संदर्भामध्ये याने लिहिलेलं आहे. कुणी? वेनसॉंगनं लिहिलेलं आहे. तर हा वेनसॉंग जो आहे तर इसवी सन 629 मध्ये तो भारतात आला होता. इसवी सन 645 पर्यंत म्हणजे जवळपास 16 वर्ष तो भारतात राहिलेला आहे. या दरम्यान तो बऱ्याच ठिकाणी फिरला, भारतात सगळीकडे फिरला तो. तर असाच फिरत फिरत तो ठाणेसरला गेला. ठाणेसर हे कुठे आहे माहिती का? हे हरियाणामध्ये आज. हे ठाणेसर ज्याला कुरुक्षेत्र म्हणतात, कुरुक्षेत्र म्हणजे जिथं महाभारताचं युद्ध झालं असं मानलं जातं. ठीक आहे. ती काल्पनिक स्टोरी आहे, खरं नाहीये, पण असं आपल्या देशामधल्या बहुसंख्य लोकांची अशी धारणा आहे की ते युद्ध तिथं झालं होतं, त्याला आजही कुरुक्षेत्र म्हणतात आणि त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर त्या ठाणेसर, ज्याला स्थानेसर सुद्धा म्हणतात, त्या ठिकाणी हा फिरत फिरत गेला होता. ही जी ठाणेसर आहे
हे हा व्हेन्सॉंग ज्या काळात भारतामध्ये आला होता त्या काळात हर्षवर्धन याचं राज्य भारतामध्ये होतं आणि त्याची राजधानी कनौज होती. पण कनौजच्या अगोदर या वर्धन घराण्याची जी राजधानी आहे ती थानेसर होती किंवा स्थानेश्वर होती. तिथून मग तो कनौजला गेलेला होता. ठीक आहे, आपली राजधानी त्याने बदलली होती. तर बघा आता व्हेन्सॉंग काय लिहितो. स्थानेसरला तो त्याच्या चीनी भाषेमध्ये साठ आणि शिफालो असं तो म्हणतो चीनी भाषेमध्ये. तर बघा तो स्थानेश्वरचं वर्णन करताना काय म्हणतो. इस राज्य का क्षेत्रफल 7000 ली और राजधानी का क्षेत्रफल 20 ली है. 1 ली म्हणजे अर्धा किलोमीटर. हे प्रमाण लक्षात घ्या. भूमि उत्तम और उपजाऊ है तथा सब प्रकार का अन्नादि उत्पन्न होता है. प्रकृति यद्यपि गर्म है परंतु सुखदायक है. मनुष्यों का व्यवहार रुक्ष और सत्यता रहित है. धनाढ्य होने के कारण लोगों में व्यभिचार का प्रमाण अधिक है तथा गाने बजाने की भी अच्छी चर्चा है. जिस विषय की जैसी योग्यता जिसमें होती है वैसी उसकी प्रतिष्ठा भी होती है. सांसारिक सुखों की ओर लोगों का ध्यान अधिक है. खेतीबाड़ी की ओर कम लोग दत्तचित्त होते हैं. सब देशों की बहुमूल्य और उत्तम व्यापारिक वस्तुएं यहाँ पर मिल सकती है. 3 संग्राम 700 भिक्षुओं सहित है जो हीनयान पंथ का अभ्यास करते हैं. कई 100 देव मंदिर बने हैं जिनमें नाना जाति के अगणित भिन्न भिन्न धर्मावलंबी उपासना करते हैं. आणि या ठिकाणी बघा तो वर्णन करतोय त्या शहराचं. ते शहर खूप मोठं होतं त्या काळामध्ये, कारण राजधानीचं शहर राहिलेलं होतं ना. आज तर छोटंसं शहर आहे. त्याच्यासोबत जे कुरुक्षेत्र आहे तो एक जिल्हा आहे आता हरियाणामधला. तर तिथल्या त्या लोकांचं तो वर्णन करतोय. राजधानी के चारों ओर 200 ली विस्तृत भूमि को यहाँ वाले धर्मक्षेत्र के नाम से पुकारते हैं. बघा आता राजधानीच्या म्हणजे थानेसरच्या आजूबाजूचा 200 ली म्हणजे 100 किलोमीटर परिसरातला जो विस्तृत भाग आहे त्याला लोक काय म्हणतात, धर्मक्षेत्र म्हणतात. आज सुद्धा तुम्ही बघा ठाणेसरला शेजारची जी जमीन आहे, भूमी आहे, तिथंच कुरुक्षेत्र वसलेलं आहे आजचं. तुम्ही नकाशामध्ये चेक करा मी जे बोलतोय ते. ठीक आहे, ठाणेसर टाका गुगल मॅपमध्ये आणि तुम्हाला लगेच शेजारीच तुम्हाला कुरुक्षेत्र दिसेल. ते कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र, हे लक्षात घ्या. कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र सुद्धा म्हणतात. ब्राह्मण सुद्धा धर्मक्षेत्रच म्हणतात त्याला. आणि त्या युद्धाला धर्मयुद्ध म्हणतात. महाभारताचं जे युद्ध आहे त्याला धर्मयुद्ध म्हणतात. बघा आता राजधानी के चारों ओर 200 ली विस्तृत भूमि को यहाँ वाले धर्मक्षेत्र के नाम से पुकारते हैं. इसकी बाबत इतिहास में लिखा है, म्हणजे त्यावेळची स्टोरी सांगतोय तो. आता जनमानसामध्ये काय स्टोरी होती ती, कि प्राचीन काल में 2 राजा थे बघा, जिनमें संपूर्ण भारत का राज्य बटा हुआ था. दोनों एक दूसरे पर चढ़ाई किया करते थे और सदा लड़ा करते थे. आता हे जे 2 राजा यांनी काय, त्या काळामध्ये 2 राजे होते ज्यांनी पूर्ण भारत जिंकलेला होता आणि त्यांच्यामध्ये मग लढाई व्हायची नेहमी, बाकी कोण जिंकणार म्हणून. आता हे जे 2 राजे आहेत याचा संदर्भ घेऊन ब्राह्मणांनी पुढे महाभारतामध्ये काय लिहिलं, त्यांना कौरव पांडव केलेलं आहे. हे लक्षात घ्या. अंत में इन्हीं दोनों ने यह निश्चय किया कि प्रत्येक राजा अपनी ओर से थोड़े से सिपाही चुनकर नियत कर दे जो लड़कर मामला निपटा दे, जिसमें व्यर्थ अधिक लोगों को दुख न हो. परंतु इसे लोगों ने स्वीकार नहीं किया, यहां तक कि एक भी व्यक्ति लड़ने के लिए न गया. तब राजा ने यह विचार किया कि इस तरह से लोग नहीं मानेंगे. कोई असाधारण शक्ति के बल से लोगों पर दबाव डाला जाए तो संभव है लोग लड़ने के लिए कटिबद्ध हो जाए. बघा आता हे जे काही वर्णन आहे ना हे कुठं आलेलं आहे बघा. आता जेव्हा दोन्ही महाभारताचं युद्ध लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही सेना कौरव आणि पांडव हे एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा काय सांगतात की अर्जुन म्हणतो की मला ती सगळ्या सेना बघू दे. कृष्णाला म्हणतो, कृष्ण त्याचा सारथी असतो, मला सगळ्या सेना बघू दे, मला कोणाकोणाशी लढायचंय ते बघू दे. आणि मग तो अर्जुनाचा रथ जो आहे तो मध्यभागी उभं करतात दोन्ही सैन्याच्या. आणि मग समोर तो बघतो त्याचे आजोबा, त्याचे गुरु, त्याचे भाऊ, हे सगळे तो समोर, त्याचे मामा वगैरे सगळे समोर बघतो. आणि मग त्याला विरक्ती प्राप्त होते अर्जुनाला. मग अर्जुनाने पुन्हा युद्ध करावं यासाठी मग काय करतो कृष्ण, मग त्याला गीता सांगतो, गीता ज्ञान सांगतो. बघा आता ही स्टोरी कशी आलेली, कुठून आलेली, घेतलेली ब्राह्मणांनी, कुठून चोरलेली. बघा आता इथे सुद्धा काय होतंय, 2 राजे लढतायत. पण मग ते असं ठरवतात की एवढ्या लोकांना मारून टाकण्यापेक्षा आपण काय करू, काय तुमच्याकडून काही लोक, आमच्याकडून काही लोक असे आपण त्यांची निवड करू आणि मग ते युद्ध करतील. ज्याचा जो जिंकल तो जिंकला, जो हारला तो हरतील, तो पक्ष हारला. पण लोक ते काही मान्य करत नाहीत.
बघा, इस समय में एक ब्राह्मण बहुत विद्वान और बुद्धिमान था. आता ये तर बघा, इस समय में एक ब्राह्मण बहुत विद्वान और बुद्धिमान था. ठीक आहे. आता इथे ब्राह्मण म्हणजे कोण? आताचे ब्राह्मण नाही, हे बमन आहेत. म्हणजे जे विद्वान भिक्खू असायचे त्यांना बमन म्हणायचे त्या काळामध्ये. ठीक आहे. आता हे ट्रान्सफर केलेलं आहे एका ब्राह्मणाने. कोणी ट्रान्सफर केलंय? ठाकूर प्रसाद शर्माने एका ब्राह्मणाने ट्रान्सफर केलं हे चायनीज मधून हिंदीमध्ये. त्याच्यामुळे त्यानं त्याच्या डोक्यातलं घातलेलं आहे त्याच्यामध्ये. हे लक्षात घ्या, थोडंसं आपल्याला सतर्क व्हावं लागतं. तर एक ब्राह्मण बहुत विद्वान और बुद्धिमान था, म्हणजे ही कृष्णाचं कॅरेक्टर आहे असं गृहीत धरा. हा ब्राह्मण म्हणजे राजा ने चुपचाप उसके पास कुछ रेशमी वस्त्र भेंट में भेजे और उसे आमंत्रित किया. उसके आने पर अपने मकान के एक गुप्त भाग में ले जाकर राजा ने प्रार्थना की कि आप इस स्थान पर रहकर बहुत छिपा के एक धार्मिक ग्रंथ बना दीजिए. फिर उस ग्रंथ को एक पहाड़ की गुफा में ले जाकर रख दिया. बघा काय सांगितलं की एक ग्रंथ लिहा. भगवद्गीता कुठून आली? इथून आलेली आहे बघा. ठीक आहे. मग त्याने ते ब्राह्मणाने एक ग्रंथ लिहिला गुपचूप त्याच्या महालात राहून, आणि तो एका गुहेमध्ये गुपचूप नेऊन ठेवला. कुछ दिनों के बाद जब गुफा के द्वार पर बहुत से वृक्ष उग आए थे, राजा ने सिंहासन पर बैठकर और मंत्रियों को बुलाकर यह कहा कि इतने बड़े राज्य का स्वामी होकर भी मेरा प्रभाव थोड़ा था. इस बात से दुखी होकर देवराज इंद्र ने, म्हणजे देवराज शब्द आहे फक्त, इंद्र या भाषांतरकाराने घातलेला आहे. देवराज ने करुणावश मुझे स्वप्न में दर्शन देकर एक दैवी ग्रंथ देने की कृपा की है, जो अमुक पहाड़ की अमुक गुफा में गुप्त रूप से रखी है. इसके उपरांत इस ग्रंथ की खोज करने की आज्ञा दी गई. ग्रंथ को पहाड़ की झाड़ियों में जा पाकर मंत्रियों ने राजा को बहुत बधाई दी तथा प्रजा में बड़ी प्रसन्नता फैली. तब राजा ने उस ग्रंथ के तात्पर्य को कि उसमें क्या भाव भरा है सब दूरस्थ तथा निकट के लोगों पर प्रकट किया. आता बघा त्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे हे काळजीपूर्वक वाचा. ज्यांनी गीता वाचलेली आहे किंवा गीतामध्ये नेमकं काय लिहिलं हे ज्यांना थोडंफार माहिती आहे त्यांना लगेच हे संदर्भ लागतील. बघा आता, उस ग्रंथ में यह लिखा था, जन्म और मृत्यु की कोई सीमा नहीं है. जीवन चक्र असमाप्त रूप से सदा घुमा करता है. मानसिक पापों से बचना कठिन है, परंतु मैं एक सर्वोत्तम रीति इन दुखों से बचने के लिए पा गया हूं. इस राजधानी के चारों ओर 200 ली के घेरे की भूमि का नाम प्राचीन राजाओं के समय में धर्मक्षेत्र था. सैकड़ों हजारों वर्ष व्यतीत हो गए, जो कुछ इसके महत्व के चिन्ह थे सब नष्ट हो गए. म्हणजे बघा आता तो काय म्हणतोय, मी सुरुवातीचं सांगतोय, गीतेमध्ये काय लिहिलेलं आहे. तो अर्जुनाला काय सांगतो की अरे तू काय जन्म मरणाची गोष्ट करतोय, असे तर कितीक जन्म येतात आणि कितीक जन्म जातात. हे शरीर फक्त मरतं, आत्मा अमर आहे. त्यामुळे तू कोणाला मारणार आहे? कुणालाच मारणार नाही, फक्त शरीर मारणार आहे. त्याच्यामुळे तुला युद्ध करायला काही हरकत नाही. तेच इथं यांनी म्हटलेलं आहे. जन्म और मृत्यू की कोई सीमा नाही, जीवनचक्र समाप्त रूप से सदा घुमा करताय. तोच विचार आहे जो तिकडे पुढे भगवद्गीतेत यांनी घुसावला नंतरच्या काळामध्ये. आता त्या भागाचं तो वर्णन करतोय. इस राजधानी के चारों ओर 200 किलो ली के घेरे की भूमि का नाम प्राचीन राजाओं के समय में धर्मक्षेत्र था. सैकड़ों हजारों वर्ष व्यतीत हो गए, जो कुछ इसके महत्व के चिन्ह थे वे सब नष्ट हो गए. आध्यात्मिक उन्नति की ओर ध्यान न देने के कारण मनुष्य दुख सागर में डूब गए हैं, जिससे निकलने की शक्ति उनमें नहीं है. ऐसी अवस्था में क्या करना चाहिए, यही बात प्रकट की जाती है. तुम में से जो लोग शत्रु सेना पर धावा करके संग्राम भूमि में अपनी जान देंगे वे फिर मनुष्य तन पावेंगे. बघा तो काय म्हणतो, कृष्ण त्या अर्जुनाला काय म्हणतो, जर तू या युद्धात जिंकला तर तू या भूमीचा स्वामी होशील, आणि जर तू मेला तर तुला स्वर्ग प्राप्त होईल. तसंच आहे बघा इथे काय सांगितलेलं आहे. तुम में से जो लोग शत्रु सेना पर धावा करके संग्राम भूमि में अपनी जान देंगे वे फिर से मनुष्य तन पावेंगे. आत्मा अमर है. और बहुत से लोगों को मारने वाले वीर पापों से मुक्त होकर स्वर्गलोक के सुखों को प्राप्त करेंगे. जो पितृभक्त पुत्र और पौत्र अपने पूज्य पिता पितामह आदि को लड़ाई के मैदान में जाते समय सहायता देंगे उनको अपरिमित सुख होगा. अर्थात थोड़े काम का बड़ा फल यही है, परंतु जो लोग ऐसे अवसर को खो देंगे वे मरने पर अंधकार में लिपटे हुए तीनों प्रकार के दारुण दुख भोगेंगे. इसलिए प्रत्येक व्यक्ती को इस पुनीत कार्य के लिए सब तरह से कटिबद्ध हो जाना चाहिए. म्हणजे सगळ्यांनी आता युद्ध करा असं राजानं त्या ग्रंथाच्या माध्यमातून
एक चाल खेळली आणि लोकांना युद्धासाठी प्रवृत्त केलं. हेच काम कोणी केलेलं आहे? कृष्णानं केलेलं आहे युद्ध महाभारतामध्ये. ठीक है. पुस्तक के इस वृत्तांत को सुनकर सब लोग लड़ाई के लिए उत्सुक हो गए और मृत्यु को मुक्ति का कारण समझने लगे. तब राजा ने अपने सब वीरों को बुला भेजा. दोनों देश के लोगों ने ऐसा भारी संग्राम किया जिसका कि विचार में आना भी कठिन है. मृत शव लकड़ियों की भांति तला ऊपर ठहर कर दिए गए, जिसके कारण अब तक इस मैदान में हड्डियां फैला पड़ी है. जिस प्रकार यह वृत्तांत बहुत प्राचीन समय का है, उसी प्रकार इस स्थान की फैली हुई हड्डियां भी बहुत बड़ी बड़ी है. इसी युद्ध के कारण इस भूमि का नाम धर्मक्षेत्र पड़ा है. हा वृत्तांत आलेला आहे पान नंबर 153 आणि 154 वर या पुस्तकाच्या. महाभारताचं युद्ध हे ब्राह्मणांनी येथून चोरलेलं आहे. याचं मग पूर्ण डेव्हलपमेंट केलेली आहे ती ब्रिटिश काळापर्यंत, म्हणजे जवळपास 1000 वर्ष त्या ग्रंथामध्ये वेगवेगळे ब्राह्मण आपलं डोकं त्याच्यामध्ये लावत होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे आजचा जो काही भाग होता तो ब्राह्मणांची जी चोरी आहे ती उघड करण्याचा आहे. म्हणजे हे जे ऐतिहासिक घटना हा सांगतोय त्या भागामध्ये, तर हे 2 राजांचं युद्ध होतं. त्यांनी राजांचे नाव वगैरे काही सांगितले नाही त्याला. त्या काळात ज्या लोकांनी स्टोरी सांगितली त्यांनी काही नाव वगैरे सांगितले नसतील त्याला. तर त्या स्टोरीवरून मग पुढे महाभारत रचलेलं आहे. अशी चोरी ब्राह्मणांनी केलेली आहे. यांची सगळा जो काही यांनी लिहिलेला सगळा इतिहास जे म्हणतात हे सगळं चोरीचं आहे, चोरीचं. ठीक आहे. हेच मला पुन्हा एकदा या व्हेनसॉंग मधनं लिहिलेल्या किंवा सांगितलेल्या कथेच्या माध्यमातून आपणा सर्वांना आपल्या सर्वांपुढे ते आणायचं होतं. तर आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा, शेअर करावा आणि जास्तीत जास्त कमेंट कराव्यात एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय भारत.